नमस्कार। शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय वेदनादायी आणि दुःखद अशी घटना नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यामध्ये घडलेली असून जिल्हा परिषदेचे शिक्षक सुनील मोरे यांनी काल सकाळी 7 वाजता आपल्या 2 निष्पाप मुलांसह स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक स्टेटस ठेवलेला होता। त्यामध्ये हदगाव पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि त्यांचा सहकारी शिक्षक यांच्या नावाचं स्टेटस ठेवून यांच्या जाचाला कंटाळून, वरिष्ठांच्या जाचाला, मानसिक त्रासाला कंटाळून जीवन संपवत आहे असं आपल्या एका मित्राला फोनद्वारे त्यांनी कळवले आणि गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सकाळी आपली कार 2 मुलांसह त्यांनी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये टाकली आणि आपली जीवनयात्रा त्यांनी संपवलेली आहे। मित्रांनो, एका शिक्षकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला, जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवावी लागते, हे शिक्षण क्षेत्रातील अतिशय दुर्दैवी असा प्रसंग किंवा घटना म्हणावी लागेल। 12 वर्षाची मुलगी सारा आणि 8 वर्षाचा मुलगा सुमित या 2 निष्पाप मुलांना घेऊन एका ज्ञानदानाचे कार्य करणारे, पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकाला आपली जीवनयात्रा संपवावी लागते, यापेक्षा मोठं दुर्दैव शिक्षण क्षेत्रामध्ये कुठला असू शकत नाही। ज्या लोकांची नावं त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहिलेली आहेत ते गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि त्यांचा सहकारी शिक्षक यांची वरिष्ठ पातळीवरून SIT चौकशी व्हावी अशी समाज माध्यमांमधून प्रचंड मागणी येत आहे। त्या मृत शिक्षकास व त्याच्या 2ही मुलांच्या मृत आत्म्यास शांती मिळो ही बळीराजा चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली। बळीराजा चॅनल, न्यूज चॅनल, शिरपूर, धुळे।